नमस्कार, जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. गुंडशाही दंडशाहीच्या विरोधात नांदेडची जनता भाजपला साथ देणार. नांदेड महानगरपालिका निवडणुकीत भाजप एक हाती सत्ता मिळवणार. माध्यमांशी बोलत असताना एकनाथदादा पवार. महानगरपालिकेला मतदानाला अवघा 1-1.5 तासाचा अवधी असल्यामुळं निश्चितच संपूर्ण शहरामध्ये विशेषतः आमच्या सिडको, आडको, कवठा या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व उमेदवार 100% प्रचंड मताधिक्याने निवडून येत आहेत. आणि नांदेडची जनता भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर करण्यासाठी मला वाटतं की वाट बघते. आणि उद्या खरं तर मतमोजणीच्या नंतर या शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल, याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. अशोक चव्हाण साहेब खरं तर आमचे वक्तेडे साहेब हे खरं तर 2 खासदार आहेत. त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री राहिले आहेत. वक्तेडे साहेब खासदार आहेत आणि मला असं वाटतं की दोघंही या विजयाचे निश्चितच किंग मेकर आहेत. त्यामुळे कुणाच्याही मनामध्ये शंका घेण्याचं कारण राज्यामध्ये देशामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात सत्ता राज्यामध्ये देवाभाऊची आहे. निश्चितच नांदेड शहरामध्ये अशोक चव्हाण साहेब असतील, वक्तेडे साहेब असतील यांच्या माध्यम ट्रिपल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून या शहराचा झपाट्याने विकास होईल. निश्चितच पुढच्या मी सांगितलं ना की सिडको मधले 9 नगरसेवक, 5 नगरसेवक आणि कवठ्यामधले 4 या पुलाच्या अलीकडचे 9चे नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या ठसठशीत कमळाच्या चिन्हावर शब्द दिलाय. महापौर आहे नाही बघा, आम्ही असतील खासदार साहेबांना आणि चव्हाण साहेबांना विनंती करणार आहे की नदीच्या अलीकडच्या भागाचा जो पुढचं जे वाढणारं जे शहर आहे, या शहराचा खऱ्या अर्थाने जर विकास करायचा असेल तर या भागामधला पदाधिकारी हा चांगल्या पद्धतीचा महापालिकेमध्ये जर राहिला, निश्चितच वाढत्या शहरीकरणामध्ये या भागाचा विकास होऊ शकतो अशी परिस्थिती. दुसरा एक विषय, आज खर तर आपल्या सगळ्यांना सांगायला मी आनंद म्हणणार नाही, परंतु जीवन पाटील घोगरेवर ज्या पद्धतीनं उचलून गेलं अपमान केलं त्याचबरोबर संतोष वडवळे नावाचा जो कापसीचा कार्यकर्ता होता, याही कार्यकर्त्याला उचलून जे अमानुष पद्धतीने जे मारहाण केली, मला असं वाटतं की मागच्या आठवड्यामध्ये देवाभाऊंना आम्ही विनंती केली होती या विषयाची SIT चौकशी झाली पाहिजे. आणि मी देवाभाऊचं मनापासून अभिनंदन करेल. नांदेड जिल्ह्यामधला आकाश शोधण्यासाठी निश्चितच या SITचा उपयोग होईल. आणि ज्या पद्धतीने अनेकांच्या जमिनी लाटणं असेल, अनेकांचं अपहरण असेल, अनेकांच्या जमिनी मला असं वाटतं की गुन्हेगारी ज्या पद्धतीने ज्या व्यक्तीच्या माध्यमातून केली जात होती, मला खात्री आहे की या SIT चौकशीमधून नांदेड जिल्ह्याचा आकाश सुद्धा पुढच्या काळामध्ये गजार जाईल. आणि जी मी म्हणू शकतो की मी म्हणेल ते या जिल्ह्यामध्ये करू शकतो. मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला हा जिल्हा निश्चितच पुढच्या काळामध्ये फेकून देईल आणि या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाला सुद्धा अशा पद्धतीचं फेकून देईल. अशा चित्र निश्चितच या SITच्या माध्यमातून निर्माण होईल. आताच आदरणीय एकनाथदादा पवार यांनी किंग मेकर मला आणि अशोक चव्हाण साहेबांना म्हणलेलं आहे, पण माझं मत थोडंसं वेगळं आहे. किंग मेकर ही नांदेडची जनता आहे, त्यामुळे ही नांदेडची जनताच किंग मेकर आहे. नांदेडची जनताच भारतीय जनता पार्टीला बहुमताच्या म्हणजे 2/3 बहुमत संपूर्ण महापालिकेमध्ये देणार आहे. भारतीय जनता पार्टीचा झेंडा बहुमताने या ठिकाणी फडकणार आहे. विकासाला मत ही भारतीय जनता पार्टीला मत, अशा पद्धतीने नांदेडची जनता विकासाला मत देऊन भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या बटनावर बटन दाबून आज संपूर्णपणे जनता जनार्दन खूप मोठा सागर ओसंडून वाहत आहे. आणि निश्चितच 2/3 बहुमतानं आम्ही भाजप महापालिका निवडून येणार आहोत.